विद्यार्थ्यांना अपूर्णांक हा घटक कृतीतून जर शिकवला तर तो घटक विद्यार्थ्यांना सहज आणि कायमस्वरूपी समजतो, कारण अपूर्णांक म्हणजे भागाकाराची दुसरी रूप आहे. तर पहा, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाव, सव्वा, अर्धा, पाऊण असे शब्द नेहमी वापरत असतो. तर आमची इयत्ता 5वी अ चे विद्यार्थी अपूर्णांक हा घटक कसा शिकवतात हे आपण पाहूया. माझ्याकडे 24 पिस्ते आहेत, मी त्याच्यातले 18 पिस्ते रंगवले, याचाच अर्थ पाऊण भाग असा होतो. अपूर्णांकाचे पहिले उदाहरण. माझ्याकडे 1 रुपयाच्या 4 नोटा आहेत, त्यातील 1 रुपये म्हणजे सव्वा भाग, 2 रुपये म्हणजे अर्धा भाग व 3 रुपये म्हणजे पाऊण भाग. अपूर्णांकाचे दुसरे उदाहरण. माझ्याकडे 2 रुपयाच्या 4 नोटा आहेत, म्हणजेच 8 रुपये आहेत. त्यापैकी 3 नोटा म्हणजे 6 रुपये आहेत, म्हणजेच 8चा पाऊण भाग होय. अपूर्णांकाचे तिसरे उदाहरण. माझ्याकडे 5 रुपयांच्या 4 नोटा आहेत, म्हणजे एकूण 20 रुपये आहेत. त्यातील मी माझ्या मित्राला 20 पैकी 15 रुपये दिले, म्हणजेच पाऊण भाग दिला. अपूर्णांकाचे चौथे उदाहरण. माझ्याकडे 10 रुपयाच्या 4 नोटा आहेत, त्यापैकी 1 नोट म्हणजे पाऊण भाग, 2 नोट म्हणजे अर्धा भाग, 3 नोट म्हणजे पाऊण भाग. अपूर्णांकाचे पाचवे उदाहरण. माझ्याकडे 20 रुपयाच्या 4 नोटा आहे, म्हणजे 80 रुपये. त्यापैकी माझ्या मित्राला मी पाऊण भाग दिला, तर मी माझ्या मित्राला 60 रुपये दिले. अपूर्णांकाचा पहिला प्रश्न. मी माझ्या शेतात 100 झाडे लावली, त्यातील पाऊण झाडांना फळे लागली, तर किती झाडांना फळे लागली? 100 गुणिले 3/4. 100 भागिले 4 बरोबर 25. 25 गुणिले 3 बरोबर 75. म्हणजेच 75 झाडांना फळे लागली. अपूर्णांकाचा दुसरा प्रश्न.